दोस्तों की याद में गाइस थाळी आली होती तर ही त्या लोकांना भांडत होती, बोलते आधा क्यों दे हमको, तर ते लोक म्हणाले की ना गाइस आमची बस 1 तास लेट आहे, आमच्याच बसचा AC खराब झालाय. गाइस दीदीचा ना फोनवर फोन येतोय की ना तुम्ही लोक आज पण निघलेत का नाही असं, आणि आता फोन करतोय पाहुणे काय फोन उचलत नाहीत. सरप्राईज कधी कधी मागत पण पडला. चला गाइस आम्ही आलोय इथे खूप सरप्राईज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती. आता आम्ही 7 वाजल्यापासून उठून बसलोय का, कारण आम्हाला जायचंय रक्षाबंधन साठी. उद्या आहे रक्षाबंधन आणि जायचंय कोल्हापूरला दीदीकडे रक्षाबंधन करायला. दीदीकडे 1-2 वर्ष झालं राखी बांधली नाही त्यासाठी, पण पाऊस चालू झालाय. म्हणजे आमच्या याच्यामध्ये विघ्न आलेलं आहे, अडथळा आलेला आहे आणि आमचे बॅग बिग तर सगळे पॅक केलेलेच आहे आम्ही. अरे पाणी कुठून आलं लाडू आतमध्ये, हिने सुसू केली. हे बघा पाऊस मस्तपैकी आता चालू झालेला आहे. आता हा कधी थांबेल काय सांगू शकत नाही आपण, याची काही गॅरंटी नाही आपल्याला. पाणी वाहणं सुरू झालंय सकाळपासून, येतोय 5 का 6 वाजल्यापासून चालू आहे पाऊस. थोडासा सेटअप चेंज करायचा व्यवस्था चालली आहे. बघू लाडू खेळते इकडे. आणि उद्या जायचं आहे मला कोल्हापूरला रक्षाबंधनसाठी. आता वाजलेत 8:30. चला हे सगळं सेटअप करू. हे सगळं सेटअप झाल्यावरती भेटूयात. चला बाय बाय. पर्यंत हे लाडूकडे मोबाईल देतो खेळायला. दर मोबाईल. हा काय काय गाईज हे स्टँड आहे ना, आपल्याला याची विल्हेवाट लावायची. स्टँड ठेवायचंच नाही, ते बास्केटमध्ये शूज भरून खाली टाकून देणार आहे. हे बास्केट इकडे ठेवलं, फ्रीज इथेच ठेवलंय आणि हे इथे लावलंय. हे 2 अशा लावले. क्या हा ये स्टँड इकडे लावून टाकू भांडे ठेवायसाठी. आणि आता घरामध्ये थोडीशी स्पेस झाली जरा शिक. आणि खुशी आली राखी बांधायला मला, कारण मी उद्या जाणार आहे सकाळी. सो त्यासाठी ती आताच रक्षाबंधन करून घेते. चला आता फेस खराब झालाय की ते फेस वॉश करून घेतो आणि रक्षाबंधनला सुरुवात करूयात. पहिली राखी खुशीची. कुली पावा हाउस से कुली पावा हाउस से. गाइस कैसा लग रहा है बताओ, थोड़ा सा बाकी है ये सब करना. अबे मैं आने के बाद मेरे को सरप्राइज करना है एकदम घर अच्छा करके. हम ना लाडू मम्मा इधर देखो, इधर थोड़ा पसारा हो गया. ये कल मुझे साफ और ये इधर रक्षाबंधन चल रहा है. वाह इला पण लावा बाई. काय केलं लाडू, काय केलं. गाइस थोडंसं छोटं घर आहे आमचं, तर सो होप लवकरच घराचा होईल बंदोबस्त. छोटा है पर अपना है, भाड़ा थोड़ी ना भरना पड़ता है. कितना पैसा बचता है अपना भाड़े के इससे. तो भाड़े का पैसा कितना बचता है, 6-7 हजार भाड़ा आता है. आधी ओळख असतात मग राखी बांधा असतात ना. हाँ शायद नाही आधी बांधते. मम्मीने बोल सांगून पाठवलं असं ना. हे मम्मा काय करते बघ. गिफ्ट 1 रुपये देना उसको. 1 रुपये था ना तेरा. लाडू पेड़ा साखर. चला झालं. ये चलो हैप्पी रक्षाबंधन. Few moments later. गाइस गुड नाईट. आता झोपलोय मी इकडे. आता 0 लाईट लावलाय फर्स्ट टाइम. आता 0 लाईट चालू केलं लावणं घरामध्ये. लाडू आणि प्रज्ञा मॅडम पण झोपल्यात. चला मॉर्निंगला भेटू. आता आपल्याला जायचं उद्या सकाळी कोल्हापूर. बाय बाय. नको. अरे
मस्ती चालली हा, मस्ती चालली मस्ती. गाईस पावसाने खूप कदर दिलाय. आज पण पाऊस चालू आहे. जाम टेन्शन झालंय राव जायचं. रक्षाबंधन किती 3 वर्षानंतर रक्षाबंधन करणार होतो. जाना तो अकेले जाना क्या? बारिश इज अ प्रॉब्लम गाइस. नो ट्रॅव्हल. चलो बाय 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 लाडू बाय लाडू बाय. क्या हुआ देखो कितना काला हो गया सब. लाडू बाय कर बाय. ए बाय कर बाय कर बाय बाय. दोस्तों की याद में. अरे इस विकी भाऊ मास्क लगाए हैं बैग में. गाईस जालन्याला पोहोचलोय. आता इकडनं आपल्याला ट्रॅव्हल्स बुक करायचे. ट्रॅव्हल्स बुक करायचे म्हणजे ट्रॅव्हल्सचं तिकीट काढायचे. थांब त्या साईडला जायचं आहे. आता हे कुठली लोकेशन आहे काय माहीत नाही आपल्याला. खूप फिरून फिरून आम्हाला एक भोजनालय भेटले. भोजनालय लिहिलं होतं. आलो आहे खूप लांब. इकडे मामा चौकाच्या पण इकडे कुठेतरी आतमध्ये आलो आहे. चला जेव आणि जाऊ. आता वाजलेत 8. गाडी यायला अजून 1 तास बाकी, 1.5 तास बाकी. तोपर्यंत जेव, थोडं फिरू. आणि दीदीच्या हस्बंडसाठी म्हणजे माझे दाजी आहेत, माझे जीजू, त्यांच्यासाठी राखी घ्यायची प्रयत्न घेणार आहे. बघू. ओके गाईस चला काहीतरी मागू. प्युअर व्हेज भोजनालयमध्ये आलो आहेत आपण. लाडू आहे ना, लाडूला सांभाळणं खूप मुश्किल झालं. आता मागवणार आहे काहीतरी एकदम छान असं पनीर मसाला. हे लाडूला पकडून ठेवा. पनीर मटर मसाला मंगा लेंगे. इनका कुछ स्पेशल रहेगा वो मंगाने का क्या? लाडू तुला काय करायचं ऑर्डर मम्मा? हे गो काय हिने काही स्पेशल थाली मागवले. यांची जी स्पेशल आहे ते 2 थाळ्या मागवल्या. आता बघू काय ते. फक्त पोट भरायचे मतलब आहे आता आपल्याला पोटाशी मतलब आहे फक्त. ती गोडवाळ आहे ना, ट्रॅव्हल्स म्हणजे प्रवासामध्ये परेशान नाही करत. एकदम भात भी करते कधी कधी परेशान, कधी कधी नाही करत, असा विषय आहे. गाइस ही थाळी आली होती तर ही त्या लोकांना भांडत होती. बोलते आधा ही क्यों दिया हमको. तो ते लोग म्हणाले की ना रुको मैडम अभी ये हम लोग यहाँ पे रख के जाते हैं और फिर पीछे से दाल वाल सब्जी पराठा लेके आते हैं. असा विषय झाला. जस्ट फनी मोमेंट झाला गाइस. सॉरी मला जास्त सवय लागली गाइस बोलायची. मित्रांनो पापड खाते बाळ. हे रसगुल्ला, हे गुलाबजामुन नको. जेवण झाल्यावर खायचं असतं स्वीट. ते बघ पहिले सारे रे. काय करा देवा, एवढे सारे कोणत्या भाज्यात काय माहिती. आणि गाईस आम्ही लवकरच कोल्हापुरी थाळी खाणार आहे. याच्या जागेवर तुम्हाला भेटणार कोल्हापुरी थाळी बघायला भेटणार आहे. एकदम माझी फेवरेट. रक्षाबंधनपेक्षा जास्त मी एक्सायटेड आहे कोल्हापुरी थाळी खायला. माझी खूप फेवरेट आहे. लाडू यार इनोसेंट फेस बनवताना मग ओरडू पण नाही शकत तिला आपण. गाइस हमने बहुत पेट भर के खाना खाया है. अनलिमिटेड थाली, पेट पूरा भर गया है और भूख भी हो जा रही है ऐसे. जब लाडू ने पण खेला ये फुल जेवण. गाइस ऐसे बाहर आते ना तो थोड़ा अच्छा लगता है मुझे. वैसे कोंडून अच्छा नहीं लगता. कदम कदम बढ़ाए हम चले साथियों, चले साथियों. खेळते वा लाडू. काय खेळते बाळा? काय खेळते? लाइटिंग ना? नाही लाइटिंग नाही खेळत. काय खेळते बाळ? ए बाळा, ए मम्मा काय खेळते? बोल ना. हिला लाइटिंग बघून पागल झाली. बघ लाडू, आंबा बघ ना. ए लाडू आंबा बघ, आंबा. गाईज आमची बस 1 तास लेट आहे. आमच्याच बसचा AC खराब झालाय. सो 1 तास आता परत वाट बघणार. 10 वाजलेत.
ऑलरेडी आता 11 वाजतील बोलतायत. नशीब खरंच खराब आहे आमचं. बघा पार्टी चालली मायलेकीची. तिला ते केक आणून दिला आम्ही, कप केक. चोर पकडला. तिचं खाताना व्हिडिओ काढले, तिला जाम राग येता गाईस. हे बघा कसं बघता बघा ना लेकरू, बघा ना शेंगरू. 1 तास गाडी लेट. A few moments later. तर गाईस फायनली आता 11 वाजलेत आणि आता बस आली आमची. इकडे आम्ही फिरत होते बस येईपर्यंत. फॅमिली वॉक करत होतो, खूप जास्त जेवण झालं होतं. चला आता कॉल आला होता बसवाल्याचा. फायनली जाऊ आता. तर गाईज आम्ही आलेलो आहे बसमध्ये. इकडे बघा खेळणं चालू आहे. थांब मग आता लावून पकडून देते. ये लग जाएगी लाडू, वो चोट लग जाएगी उधर पे. इधर पोरीला जाम मजा येते बस मध्ये. चक्कर अरे आम्हाला खूप चांगली बस भेटली गाईस, म्हणजे मस्त आहे बघा. एकदम मस्त बस आहे. नाईस. फायनली गाईस आराम. पण खूप जास्त एसी आहे. आम्हाला एसीची सवय नाही, लाडूला पण नाही. मला वाटतं सर्दी होईल लाडूला. जायचे बघा मागचे आहे ना, म्हणून जाम. आमचं सर्वात लास्टच सीट आहे. खूप आदळत आहे यार, म्हणजे खूप असं हालत आहे, एकदम डेंजर. तर मित्रांनो आता लाईट वगैरे बंद झाल्या आहेत. आता आपण झोपून घेऊयात. खूप जास्त डोकं वगैरे दुखतं आहे एसीमुळे, तर अजून जास्त फनफन करायला लागलं डोकं. चला भेटूयात मॉर्निंगमध्ये. मॉर्निंगला 7 ते 8 वाजेपर्यंत कोल्हापूरला पोहोचणार आहोत आम्ही. ओके, ही गाडी कुठे थांबणार नाही, जेवायला वगैरे कंटिन्यू ट्रॅव्हल आहे. सो आम्ही झोपून घेण्यामध्येच आमची भलाई आहे. गुड नाईट स्टुडंट्स. पहले चलाना चाहिए, चल ही गए थोड़ा सा. हमेशा ऐसे ही होता है, वीडियो स्टार्ट करने से पहले नजर चला जाता है. पाउट कर, चल पाउट करायला शिकले. पाउट कर असं कर. मामा इकडं असं कर ना. अभी नहीं करेगी. असं कर ना. इकडं बघ, इकडं. किती आहे. गाईस दीदीचा ना फोनवर फोन येतोय की ना तुम्ही लोक आज पण निघलेत का नाही असं. म्हणजे आता रक्षाबंधन तर काल होतं, म्हणजे तिला तिची अपेक्षा तिचे तुटले असेल की लोक येणारच नाही म्हणून. पण पाऊस थांबला आणि प्लॅन बनला अचानक, आणि आता विचार केला सरप्राईज देऊ. सो आता मी दीदीचे हस्बंड माझी जिजाजी त्यांना आता म्हणजे पोहोचणार आहे मी 10 मिनिटामध्ये कोल्हापूरला. तर उतरल्यावर ना त्यांना सांगतो, म्हणजे ते रिसिव्ह करायला येतील ना आपल्याला, त्यासाठी त्यांना सांगतो की तुम्ही या. आणि त्यांना फोनवर बोलतो, त्यांची कॉल रेकॉर्ड आहे, म्हणजे त्यांना कॉल करून ना तुम्हाला दाखवतो त्यांचे पण रिॲक्शन, की त्यांना पण अजून सांगितलं नाही आम्ही की आम्ही येतोय. तसं कोणालाच माहीत नाही. सरप्राईज मस्त मजा येते खूप. तिची रिॲक्शन बघू घरी गेल्यावर. पोहोचलो काय आम्ही, उतरत आहोत. सो गाईस आता सध्या कोल्हापूरमध्ये आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे कागलला. सो चला आता एक कॉल करू, कसं जायचं ते विचारू. पण मी विचारलं आहे कागलला गेल्यावरच मला वाटतं फोन करायला पाहिजे, जास्त सरप्राईज होतील. इकडे पुढे हे कुठलं म्हणजे हे कुठली लोकेशन आहे कोल्हापूरकर कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहिती असेल. इकडे कुठेतरी बस भेटते ब्रिजच्या खाली. चला गाईस 10 वाजत आले, अजून आम्ही इथे बस नाही आली. खूप उशीर, पाऊस पण याचं वातावरण दिसतंय. प्रज्ञा मॅडम आणि छोटी प्रज्ञा बसलं तिकडे, स्टील वेटिंग. कंटाळा आला. भेटली गाईस बस फायनली.
गाईस पोचलो आम्ही आता इकडे नाश्ता करायला थांबलो सकाळचा. त्याची मम्मी ब्रश करते तिकडे, तिथे झालं मला करायचं ब्रश. गाईस माय फेवरेट साबुदाणा वडा आणि प्रज्ञाचं फेवरेट इडली. चला आता कॉल करूयात. फोन जरा स्विच ऑफ झाला होता, चार्ज केला थोडा. अरे आवाज फास्ट मिळले ना. आवाजच येत नाही. स्पीकरवर टाकलाय. झालं काहीच आमचा नाश्ता पाणी. तो फोन करतोय, पाहुणे काय फोन उचलत नाहीत. सरप्राईज कधी कधी मागत पण पडला. तर गाईस त्यांना मी कॉल केला होता. त्यांना बोललं मी तुमच्या इकडे येऊन बस स्टॉपवर उभा आहे. तर ते स्टॉप झाले, तिकडे गेलो होतो. ह्याच फोनमध्ये कॉल आलेला म्हणून मला व्हिडिओ नाही काढता आला. ते म्हणे 5 मिनिटात आम्हाला लगेच आलो. तर ते आता आल्यावरती आपण जाऊयात देवीला, देऊयात फायनली सरप्राईज. तर गाईज आम्ही आलेलो आहे इकडे दीदीच्या घरी. पहिल्यांदा आले यावर. चला गाईज आम्ही आलोय इथे. खूप सरप्राईज. फॅमिली मेंबर्स गायब आहे. कुठे गेले? छान घर आहे. रात को थक गए हम, थक गए, मर गए याद है. गाडी आणलं तुझ्यासाठी. गाडी बसताना जाऊ आता निवांत. ही गाडी रश्मीची आहे काय? रश्मी चल. ठेवती पाय इथं ठेवायचं पाय. ओके गाईज भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रक्षाबंधन. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कसा वाटला सरप्राईज ब्लॉग ते पण सांगा.